वक्तव्य तुम्ही जाऊन करता देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात, लष्कराच्या विरोधामध्ये, हा देशभक्ती नाही, ही देशद्रोह आहे. मी आताच आपण सगळ्यांनी श्रीकांतची मुलाखत ऐकली, मिलिंदची ऐकली. त्याने सांगितलं अनुभव आलेले काय काय. आपल्या खासदार शिष्टमंडळ 32 देशामध्ये गेलं. खऱ्या अर्थाने या शिष्टमंडळांनी काय केलं, भारताची भूमिका जगाला पटवून दिली. आम्ही किती अटॅक सहन केले, तेव्हा जेव्हा पापाचा घडा पूर्ण भरतो आणि मग सहन करण्याच्या पलीकडे आपण जातो, त्यावेळेस मग आम्ही ॲक्शनला रिॲक्शन देतो. ती आम्ही दिली. आणि पाकिस्तानला कसं पाणी पाजलं तेही जगाला या लोकांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टरा फाडण्याचं काम देखील या 7 शिष्टमंडळांनी केलं. एकामध्ये मिलिंद देवरा होते, एकामध्ये मगाशी सांगितलं मुलाखतीत श्रीकांतने, त्याच्यापेक्षा किती 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 सिनियर लोक होते. पण एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमच्या श्रीकांतला करण्याची संधी मिळाली. याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना, पक्षाचा प्रमुख म्हणून पण आहे आणि एक बाप म्हणून पण मला त्याचा अभिमान आहे. आणि या दोन्ही खासदारांनी जे काम केलं त्यामुळे माझा देखील अभिमानाने ऊर भरून आला. आणि तुम्हाला देखील या शिवसेनेचे 2 खासदार या भारताचं नेतृत्व करतात जगभरामध्ये, ही छोटी गोष्ट नाही आहे.